कार्यकारी अधिकारी म्हणून आहेत आणि त्यांचं कामकाज बघता खूप चाकाला पायाला चाकं बांधण्यासारखी म्हणजे अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे कामाचा व्याप आणि फास्ट फूड सगळं आहे साहेबांचं आणि त्या साहेबांच्या कामाप्रमाणे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याला हिरवा सिग्नल दिलेला आहे. म्हणजे हे माझी विद्यार्थ्यांवर त्यांचा जास्त फोकस आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आपली उजरा नंबर 1 शाळेमध्ये मोठा कार्यक्रम साहेबांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रवींद्र किबुळकर साहेब म्हणजे उजरममध्ये जी वसतिगृह शाळा आहे बघा कासारच्या पुढे तुम्ही गेलात तर त्याचे मोठा असे सगळे गाववाले एकत्र येऊन त्यांनी तो कार्यक्रम केला आणि साहेबांनी आपल्या दोन्ही नवीनांनी तो कार्यक्रम टिकून घेतला आणि आपल्या गणपुरी तालुक्याला खूप त्याने आव्हान केलं आहे. म्हणजे अशाच तऱ्हेचे कार्यक्रम आपले व्हावे किंवा लहानात लहान का म्हणजे आपण सगळ्यांनी गावकऱ्यांनी एकत्र होऊन तो कार्यक्रम त्यांनी करावा. अशीच आता सांगितल्याप्रमाणे आमच्या पोलीस क्षेत्रातील विजय यांनी सांगितल्याप्रमाणे काकांनी आपल्या शाळेची कारण ही शाळा म्हणजे तुमची अतिशय म्हणजे मुलं एवढी या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत ना की ह्याच्या अगोदरचे शिक्षक आणि आता कुबल सर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ह्याच्या अगोदरची म्हणजे डोईपोळे सर पण होते या ठिकाणी कोणते सर पण होते आमचे मित्र वैभववाडीचे म्हणजे मी पण वैभवडीत होतो त्यावेळी. म्हणजे मुलं या ठिकाणी ग्राउंडवर योगदान द्यायचे आणि तालुक्यात 1 नंबर म्हणजे शिरवणे नंबर 1 असायची. त्या मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या मारा. तालुक्यामध्ये पहिला चॅम्पियन्स मध्ये नंबर असायचा अजूनही म्हणजे 2 नंबर आहे. म्हणजे आमच्याकडे कला क्रीडा ज्ञानेमी स्पर्धा होते, समूह गायन गीत गायन स्पर्धा होते. या ठिकाणी अंदमान निकोबार बेट समजला जाता. या शिरवण्याला अंदमान निकोबार बेट समजला जाता का कोणालाच हो पण आम्ही मात्र म्हणत नाही कारण इथे लोकांना दृष्टिकोन लांब पडल्यात आहे म्हणून ते म्हणत असतील परंतु ही मुलं सुदृढ आहेत आणि काटक आहेत असं मला ते वाटतं इतर मुलांपेक्षा. कारण आम्ही निरीक्षण केलं इतर मुलं पडल्यावर त्यांना सगळं हे होतं परंतु इतकी मुलं तशी काटक आहे. दैवी चमत्कार आहे किंवा दैवाची कृपा आहे कर्मधर्म संयोग चांगला आहे त्याच्यामुळे इथल्या मुलांना प्रत्येक पेपरला बातमी असते. अगदी कालपर्यंत तो माझ्या दप्तरामध्ये त्यांना मी काल ऑफिसमध्ये आलेलो पंचायत समितीमध्ये कुबल सर आणि त्या ठिकाणी आम्ही दोघंच होतो. आता चतुर्थीच्या सणा काही जर असल्यामुळे तर त्यांना मी ती बातमी दाखवली मोठी बातमी त्यांची आता आहे विद्यार्थी संचिका म्हणून म्हणजे विद्यार्थी संचिका 1, 2, 3 अशा पद्धतीने हे शिरवण्याचे आपले कुबल सर ते विचारे त्यांना काय संसार नाही आहे का म्हणजे शाळेसाठी अहोरात्र मेहनत करण्याची त्यांची जबाबदारी त्या कुबल सरांसाठी म्हणजे अशा पद्धतीने योगदान देणारे तुम्हाला कर्मधर्म संयोग आणि शिक्षक आहेत बघा. काम करण्याची व्यक्तीची वेगवेगळी प्रतिक्रिया असते. तीच व्यक्ती दुसरी व्यक्ती काम करू शकत नाही गॅरंटी पण मी देऊ शकत नाही पण व्यक्तिगत फरक असतो बघा. त्याच्यामुळे हे तुम्हाला शिक्षक लाभले आहेत त्याचा आपण सोनं करूया. आता कर्मधर्म संयोग आणि शिक्षणाच्या बदल्या पण होत आहेत. या शाळेचे दुसऱ्या शाळेत जातात दुसऱ्या शाळेचे ह्याही शाळेत येतात ते पण तसे नव्याने रुजतील. आपण या ठिकाणी हे करूया आणि काही झालं तरी